राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. प्रसंगी कीर्तन रूपे सेवेसाठी घेतलेला 4 चरणाचा अभंग श्री जगद्गुरु महावैष्णव आकर गणिव विद्वजन मानस सकल संत कंठभूषण कैवल्य गुणधान अलंकापुर निवासी चिंतकांचे चिंतामणी योगियांचे मुकुटमणी विठोबाचा प्राण वारकरी संप्रदायाची शान माऊली महावैष्णव ज्ञानराजा विवेक वैराग्याच्या मार्गाने शांतीच्या राजमहालापर्यंत ज्याने तुम्हाला आम्हाला नेलं, ज्याने 4200 अभंगाची रचना केली आणि त्या 4200 अभंगांना 28,000 चरण आणि त्या 28,000 चरणाला पुरुषोत्तमाचं ज्यांनी अधिष्ठान दिलं, ज्यांचे काय अभंग नामपर आहेत, काय अभंग संतपर आहेत, काय अभंग विनंतीपर आहेत, काय अभंग विनवणीपर आहेत, काय अभंग उपदेशपर आहेत, काय अभंग सण म्हणू आहेत, काय अभंग मागणीपर आहेत, तर काय अभंग भक्तीपर आहेत, ज्यांचं नाव घेतल्यावर यम थरथर कापतो, जे सदैव वैकुंठाला गेले, ज्यांच्या गात्याला 5वा वेद असं म्हणलं जातं, असे देहूचे निवासी श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आणि त्या तुकाराम महाराजांचा आज अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे. तुकाराम महाराज कोण? आता ऐका. मेलेला माणूस कधी सुद्धा जिवंत होत नाही, त्यावेळेस ते राम असं म्हणतात. म्हणजे आपल्या इकडे बघा, एखादा माणूस मेला त्याला नेताना राम नाम राम नाम लय कुटाने केले हालाता. मेलेला माणूस कधी सुद्धा जिवंत होत नाही, त्यावेळेस ते राम असं म्हणतात. हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम असं म्हणतात. मित्रासारखा वागतो त्याला सखाराम असं म्हणतात. एक पत्नी व्रत पाळतो त्याला सीताराम असं म्हणतात. आणि वैकुंठावरून देव ज्यांची सेवा करण्यासाठी येतो त्या संतांना जगद्गुरु तुकाराम असं म्हणतात. मग अभंग कोणाच्या आता तेवढं पटकन बोला. अभंग कोणाचा आहे म्हणा, आता तुला कशाला बोलवलं आहे. बघ अभंग आहे तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज कोण? जगामध्ये सर्वज्ञ तुकाराम महाराज आहेत. एक वाक्य सांगू का? ह्या जगामध्ये काही माणसं आज्ञ आहेत, काही लोक अल्पज्ञ आहेत, तर काही लोक तज्ञ आहेत. जगामध्ये प्रत्येक जण कोण ना कोणतरी एका गोष्टीमध्ये तज्ञ आहे. टाळकरी टाळ वाजवण्यामध्ये तज्ञ आहे, डॉक्टरच्या कामामध्ये तज्ञ आहे, वकिलाच्या कामामध्ये तज्ञ आहे, शिक्षकाच्या कामामध्ये तज्ञ आहे, इंजिनियरच्या कामामध्ये तज्ञ आहे, टाळकरी टाळ वाजवण्यामध्ये तज्ञ आहे, विणकरी विणा घेण्यामध्ये तज्ञ आहे, गायनाचार्य गायन करण्यामध्ये तज्ञ आहे, श्रोते कीर्तन ऐकण्यामध्ये तज्ञ आहे, पिटी वादक पिटी वाजवण्यामध्ये तज्ञ आहे, कीर्तनकार कीर्तन करण्यामध्ये तज्ञ आहेत, शूटिंगवाले शूटिंग काढण्यामध्ये तज्ञ आहेत. म्हणजे एक गोष्ट एकाला जमली ती गोष्ट दुसऱ्याला जमल असं नाही. म्हणजे जे कीर्तनकारला जे जमतं ते गायकांना जमत नाही, गायकांना जे जमतं ते कीर्तनकारला जमत नाही. आम्हाला दोघांना जे जमतं ते पकवाज वादकाला जमत नाही, पकवाज वादकाला जे जमतं ते आम्हाला दोघांना जमत नाही. आणि ज्याला काय जमत नाही ते आपल्याला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. ज्याला काय जमत नाही ते आपल्याला नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. मग जगामध्ये तुम्ही तज्ञ चाल. मग ह्या जगामध्ये फक्त आणि फक्त 2 जण सर्वज्ञ आहेत. एक ज्ञानोबा आहे तुकोबा आहे सारखे संत आणि दोन विटेवरला भगवंत. मग या जगामध्ये सर्वज्ञ आहेत ज्ञानोबा आहे तुकोबा आहे, सर्वज्ञ आहे तुकाराम महाराज. पुण्यभूमी पवित्र भूमी पावन भूमी खऱ्या अर्थानं कदेर नावाचं हे गाव. आणि या गावामध्ये आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे. मी परम भाग्य समजतो बघा, लक्षात ठेवा. आणि ज्यांच्यामुळं तुमच्या गावामध्ये मला कीर्तन करण्याची संधी मिळाली असे खऱ्या अर्थानं आमचे बाळासाहेब महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो बघा, लक्षात ठेवा. बाळासाहेब महाराजांनी माझ्या वडिलांना फोन केला आणि सांगितलं, महाराज आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे, सांगा महाराज लवकर तुमचा कुठला दिवस घालू द्या. मी म्हणजे काम करा 10वा सोडून कुठला पण घाला, काय अडचण नाही. तर त्यांनी माझा 10वा न घालता त्यांनी माझा डायरेक्ट 3रा घातलेला आहे. हे खऱ्या अर्थानं माझं मी परम भाग्य समजतो बघा, लक्षात ठेवा. म्हणजे सप्त्यातला प्रत्येक दिवस सप्त्यातला चांगलाच असतो. आणि सुंदर आज या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. टाळकरी सुद्धा सुंदर आहेत. आणि खऱ्या अर्थानं मगाशी खऱ्या अर्थानं मी खऱ्या अर्थानं ज्यांच्या घरी खऱ्या अर्थानं भोजन केलं असे आमचे पाटील गुरुजी असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो बघा, लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी
त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी शूटिंग काढण्यासाठी आले आमचे दादा, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. बघा लक्षात ठेवा, महाराजांचा सुंदर खऱ्या अर्थानं असा युट्यूब चॅनल आहे. महाराजांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो. बघा लक्षात ठेवा, आता सर्वांची नाव घेणं मला शक्य नाही. आलेले सर मांडेवर असतील, आचार्य, प्राचार्य, गायनाचार्य, रामानाचार्य, भागवताचार्य, चित्रकार, पत्रकार, परीक्षक, निरीक्षक, शिक्षक, परिसरातून गावातून आलेले पाहुणे मंडळी, गावकरी मंडळी, मित्र मंडळी, शेजारी मंडळी, शेल्डवाले, मेंढरवाले, कोंबड्यावाले, उभारलेले, बसलेले, पाय लावलेले, पाय काढलेले, जेवण आलेले, बेगर जेवता आलेले, झोपून आलेले, बिना झोपता आलेले, टिपून आलेले, टी बघता आलेले, बायकोशी भांडण करून आलेले, बायकोशी भांडता आलेले, बायकोला घेऊन आलेले, बायकोला ठेवून आलेले, पोरांना घेऊन आलेले, पोरांना ठेवून आलेले, जेवण आलेले, बिगर जेवता आलेले, चपल्या घालून आले ते, बिगर चपल्या घालता आले ते, दुसऱ्याच्या चपल्या नाही म्हणा, आता पुढचं तुम्ही जाता, दुसऱ्याच्या चपल्या पाहण्यासाठी आले ते, जे कीर्तनामध्ये पहिल्यात आले ते, जे येणार येऊ देत नाहीत ते, आणि इथं कीर्तन चालू आहे हे माहित असून सुद्धा निवांत घरी उताने घोरत पडले ते, सर्वांना माझा ऐकू येत असेल तर रामकृष्ण हरी. झाले का सर्वांची नावं? वैताळकरी राहिलं कऱ्याचं नाव, तरी सुद्धा ज्यांची नावं घेतली ते देव, ज्यांची नाव नाही ती घेतली ती महादेव, ज्यांची नावं चुकून राहिली ती ब्रह्मदेव, आणि ज्यांची नावं मी कधीच घेत नाही ती साक्षात डोंगरावरला मसुबा. चला आता काय सुद्धा अडचण नाही. नियोजन 1 नंबर केलेलं आहे. आज या ठिकाणी टाळकरी सुद्धा तरुण आहेत, गाणारे सुद्धा तरुण आहेत, पकवाज वादक सुद्धा तरुण आहेत, आणि कीर्तनकार सुद्धा. असं खऱ्या अर्थानं वातावरण आहे. एक वाक्य सांगू का, नियोजन कसं आहे? टाळकरी म्हणावं तर 1 नंबर, आयोजन म्हणावं तर 1 नंबर, सप्ताह म्हणावं तर 1 नंबर, श्रोते म्हणावं तर 1 नंबर, श्रोते म्हणावं तर 1 नंबर, पकवाज वादक म्हणावं तर 1 नंबर, विणकरी म्हणावं तर 1 नंबर, चोपदार म्हणावं तर 1 नंबर, स्टॉपदार म्हणावं तर 1 नंबर, लाइटिंग म्हणावं तर 1 नंबर, शूटिंग वाले दादा म्हणावं तर 1 नंबर, चॅनल म्हणावं तर 1 नंबर, गाव म्हणावं तर 1 नंबर, आणि कीर्तनकार म्हणावं तर कोण म्हणलं 2 नंबर? मी का 2 नंबर वाला आहे का? 2 नंबर वाला नाही महाराज, चांगला पारमार्थिक माणूस आहे. पण जाऊ द्या, आजचं कीर्तन मी 1 नंबर 2 नंबर साठी अजिबात कीर्तन करणार नाही. नाही नाही नाही, आजचं कीर्तन तुम्हाला बरं वाटेल म्हणून मी अजिबात कीर्तन करणार नाही, तर आजचं कीर्तन तुमचं बरं होईल म्हणून मी कीर्तन करणार. फक्त सर्वांनी कसं काम करायचं? हातानं टाळी, मुखानं नाम, एवढंच तासभर तुमच्याकडे काम. आणि कीर्तन चालू झाले, सर्वांच्या पाठीचा कणा एकदम ताट असला पाहिजे. ताट, पुरुष मंडळ पाठीचा कणा ताट. कारण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दादा तुम्ही आम्ही जन्माला आलोय ती साधी माती नाही. अरे दादा कशाला म्हणतात महाराष्ट्र? हृदयाचं कान करू नाही का दादा? कशाला म्हणतात महाराष्ट्र? भरून आलेलं आभाळ म्हणजे महाराष्ट्र, सगळीकडे पसरलेलं रानमाळ म्हणजे महाराष्ट्र, जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र, वारकऱ्यांच्या आणि पांडुरंगाची जोडलेली प्रेमाची नाळ म्हणजे महाराष्ट्र, बळीराजाच्या बैलाच्या गळ्यातील चाळ म्हणजे महाराष्ट्र, सोन्याच्या नांगराला चांदीचा फाळ म्हणजे महाराष्ट्र, तुकोबाऱ्यांच्या गळ्यातील टाळ म्हणजे महाराष्ट्र, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातला सुवर्ण काळ म्हणजे महाराष्ट्र. अरे दादा, हा महाराष्ट्र कुणाची सुद्धा संपत्ती नाही. हा महाराष्ट्र फक्त आणि फक्त चौघांच्या खांद्यावरती उभा आहे. 1 आळंदीचे ज्ञानोबा, 1 आळंदीचे ज्ञानोबा, 2 देहूचे तुकोबा, 3 पंढरपूरचा विठोबा, आणि 4 स्वराज्याचा शिवबा. या चौघांच्या खांद्यावरती महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रातल्या मातील तुम्ही आम्ही माणसं, याचा अभिमान प्रत्येकाला वाटलाच पाहिजे. असा आपला महाराष्ट्र. आणि कशाला म्हणतात महाराष्ट्र? काय ते असं म्हणतात, करा कष्ट, खावा पुष्ट, जय महाराष्ट्र. अरे महाराष्ट्र नाही महाराज. आता सर्वजण आपण सर्वजण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या मातले तुम्ही आम्ही माणसाय. पाठीचा कणा ताट, पाठीचा कणा ताट, आणि तुमचा 1 तास 1च पक्ष, फक्त आणि फक्त संस्कार महाराजावरती लक्ष. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराज या अभंगाद्वारे वर्णन करतात आपण कशी केलेली भक्ती देवाला आवडते. एक वाक्य सांगू का? किती खाल्लं हे महत्वाचं नाही, किती पचवलं हे महत्वाचं आहे, किती बोलला हे महत्वाचं नाही, काय बोलला हे महत्वाचं आहे, किती अभ्यास केला हे महत्वाचं नाही, किती लक्षात ठेवला हे महत्वाचं आहे, किती वाचन केलं हे महत्वाचं नाही, किती लक्षात ठेवलं हे महत्वाचं आहे, किती पैसे कमवले हे महत्वाचं नाही, कोणत्या मार्गाने पैसे कमवले हे महत्वाचं आहे, किती चालला हे महत्वाचं नाही, कोणत्या दिशेनं चालला हे महत्वाचं आहे, किती जगला हे महत्वाचं नाही, कसा जगला हे महत्वाचं आहे, आणि त्याप्रमाणे तुम्ही किती देवाची भक्ती केली हे महत्वाचं नाही, तर तुमची भक्ती त्या देवाला आवडते का हे महत्वाचं आहे.
तुमची भक्ती त्या देवाला आवडते का हे महत्वाचं आहे. किती जगला हे महत्वाचं नाही, कसा जगला हे महत्वाचं आहे. अरे माणसाने कसं जगावं? अरे गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अरे दादा तुम्ही किती जगला हे महत्वाचं नाही, तर दादा तुम्ही कसा जगला हे महत्वाचं आहे. दादा या जगाच्या पाठीवर दादा अनेक साधू संत येऊन गेले. अरे थोडं जगले पण दादा चांगलं जगले. अरे दादा छत्रपती शिवाजी महाराज किती वर्ष जगले? 51 वर्ष जगले. अरे कोण होते दादा छत्रपती शिवाजी महाराज? हृदयाचं कान करून ऐका दादा, कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? 16व्या वर्षी हातामध्ये ढाल आणि तलवार पकडणारा राजा, वयाच्या 22व्या वर्षी तुकोबारायकडून छत्रपती पदवी मिळवणारा राजा, वयाच्या 35व्या वर्षी 365 किलो ताब्यात घेणारा राजा, वयाच्या 45व्या वयापर्यंत रेड्डीची सेवा करणारा राजा, 51 वर्ष जगणारा राजा, जगातला एकच राजा तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. क्षत्रिय कुलावतंस महाराज तिराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. असा आवाज जरा पाहिजे दादा. अरे छत्रपती शिवाजी महाराज दादा कोण होते? एक वाक्य सांगू दादा. ज्याला बाईतली ताई काढली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली मैत्रीण काढाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली पत्नी काढाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई काढाली ना तो जिजाऊंचा शिवबा झाला. दादा लक्षात घ्या, तो जिजाऊंचा शिवबा झाला. अरे दादा छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले नसते ना, तर मला असं वाटतंय गावकरी आपल्याला कीर्तन करायला सुद्धा आपल्याला परवानगी घ्यावी लागली असती. खराय का नाही तेवढं आपल्याला सांगा. आपल्याला चालत चालत जावं लागलं असतं आणि आपल्याला म्हणावं लागलं असतं जहापना हम जरा अखंड हरिनाम सप्ताह निमित्त हम जरा थोड़ा सा कीर्तन करना चाहते हैं. अगर आपकी इजाजत हो तो हम जरा थोड़ा सा टाळ कुट लेते हैं. असं आपल्याला म्हणावं लागलं असतं. एक वाक्य सांगू का? छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरामध्ये कळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून तर दारा पुढे पवित्र आहे तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून भोर नाही सुवासिनीचं कपाळ. आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून तर झाली हिंदवी स्वराज्याची सुवर्ण सकाळ. महाराज तुम्ही तुमच्या राजाचं नाव कीर्तनामध्ये घेता का महाराज? तुमचा राजा काय देव होता का? एक वाक्य सांगू का दादा? अरे माझा राजा देव होता का नाही हे काय मला माहित नाही, माझा राजा देव होता का नाही हे काय मला माहित नाही, पण माझ्या राजामुळं मंदिरातला देव सुरक्षित आहे ही गोष्ट 100% खरी आहे. ही गोष्ट 100% खरी आहे. अरे एक वाक्य सांगू का? राम म्हणलं मनाला शांती मिळते, राम म्हणल्यावर मनाला शांती मिळते. कृष्ण म्हणलं पापातून मुक्ती मिळते, राम म्हणल्यावर मनाला शांती मिळते. कृष्ण म्हणलं की पापातून मुक्ती मिळते. आणि छत्रपती म्हणलं 100 वाघाची शक्ती मिळते. छत्रपती म्हणलं 100 वाघाची शक्ती मिळते. अरे छत्रपती शिवाजी महाराज 51 वर्ष जगले. अरे त्यांच्यापेक्षा कमी तुकोबाराय त्याच्या किती वर्ष जगले? 42 वर्ष जगले. अरे कोण होते तुकोबाराय? तुकाराम तुकाराम आणि नाम घेता का पेयम. अरे दादा तुकाराम महाराजांचा अधिकार काय दादा? लोकांनी दादा तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला आणि तो गाथा एका दगडाने तारला. चळी दगडासहित वाया आणि जैशा नारिया या मला सांगा गाथा बुडवणारी माणसं होती का दगड होती? गाथा बुडवणारी माणसं होती का दगड होती? पाठीमाग माणसं. आणि गाथा तारणारी दगड होती का माणसं होती? दगड होती. दगड प्रामाणिक माणूस प्रामाणिक पटकरना बोला. कोण प्रामाणिक? कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. अरे तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथी वाटीभर दुधासाठी आख्या गावात फिराली, पण भागीरथीला कुणी वाटीभर दूध नाही दिलं. शेवटी एका दगडाच्या नंदीनं तुकाराम महाराजांना दूध दिलं. दगड प्रामाणिक माणूस प्रामाणिक पटकरना बोला. कोण प्रामाणिक? कोण प्रामाणिक? टाळकरी. टाळकरी बोला तर तुमचा मित्रच कीर्तन करतोय, नंतर बोला कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. अरे दादा दगडावरती राम नाव दिलं. राम रमोती रमे रामे बनरमे शस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. दादा दगडावरती राम नाव लिहिलंय आणि तो दगड पाण्यामध्ये टाकला तर दादा तो दगड तरला. तो दगड तरला आणि हा दगड राम झालाच नव्हता असं म्हणतोय. दगड प्रामाणिक माणूस प्रामाणिक पटकरना बोला. कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. रामभाऊ आणि शामराव दोघांचं भांडण. इथं कोण ना रामभाऊ शामभाऊ आहे ती काय पुरुष म्हणून आहे का कोणी? तर
बघा नाही तर 7-8 हजाराचं तुमचं गाव आहे बघा, नाही तर लोकसंख्येत असेल एखादं कोणतर, नसेल ना, असलं तर आमच्या गावात समजा फुकायचं का भांडण नको. चला, रामभाऊ आणि श्यामराव दोघांचं भांडण, दोघांचा बांध एकच आणि दोघांच्या बांधावरती एक दगड, आणि तो दगड 3 दिवसानंतर रामभाऊच्या रानामध्ये 3 फुटानं सरला. आता पुरुष मंडळ खरं सांगा, तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे, दगड गेला असेल का दगड निघाला असेल? दगड स्वतःहून गेला असेल का त्याला कोणीतरी निघाला असेल? दगड निघाला असेल. रामभाऊ चालत चालत आला, रामाने तो दगड बघितला, शामराव तिथनं चालत चालत आला, रामाने तो दगड घेतला, शामरावच्या डोक्यामध्ये मारला, शामराव जाग्याला मेला, रामभाऊ तुरुंगामध्ये गेला, दगड जिथं होता तिथंच राहिला. दगड प्रामाणिक माणूस प्रामाणिक पटकरणार बोला. कोण प्रामाणिक? कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. अरे दादा, बांधावरला दगड परवडला, पण हा दगड आय 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 आय, हा दगड काय करतो? हा दगड निवडणूक आल्यावर पैसे कसे घेणार, प्रचार दुसऱ्याचा करतो, पालावर तिसऱ्याच्या बसतो, पार्टी चौथ्याची घेतो, दारू 5व्याची पितो, 500 रुपये 6व्याचं घेतो, 500 रुपये 6व्याचं घेतो, आणि बटन 7व्याला दाबतो. असा हा दगड आहे. दगड प्रामाणिक माणूस प्रामाणिक पटकरणार. कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. म्हणे एक वाक्य सांगू का दादा? त्याच दगडाला बुक्का लावला तर त्या दगडाचा विठोबा झाला. लक्ष द्या, त्याच दगडाला बुक्का लावला तर त्या दगडाचा विठोबा झाला. एखाद्या दगडाला भंडारा लावला तर त्या दगडाचा खंडोबा झाला. एखाद्या दगडाला सेंदूर लावला तर त्या दगडाचा मसोबा झाला. एखाद्या दगडाला गुलाल लावला तर त्या दगडाचा सिद्धोबा झाला. अरे माणसाला असा कोणता रंग लावावा की तो रंग लावण्याने माणसाचा माणूस होईल? सांगा ना, कोणता रंग लावावा? पण एक काम करा, अंगामध्ये पांढरे वस्त्र परिधान करा, डोक्यावरती टोपी घाला, गळ्यामध्ये माळ घाला, गोपाळाला बुक्का घ्या आणि विठ्ठल विठ्ठल म्हणून पंढरपूरच्या वायरला जा. हा दगड माणूस काय? हा दगड देव झाल्याशिवाय राहणार नाही. काय मत आहे सांगा? म्हणून तर दादा तुकाराम महाराजांनी दगडाचं टाळ बनवलं. विठाला विठाला विठाला. तुकाराम महाराज 42 वर्ष जगली. त्यांच्यापेक्षा कमी स्वामी विवेकानंद 39 वर्ष. त्यांच्यापेक्षा कमी भगतसिंग 24 वर्ष. त्यांच्यापेक्षा कमी माऊली 22 वर्ष. आणि त्यांच्यापेक्षा कमी मुक्ताबाई 18 वर्ष जगल्या. म्हणून तुम्ही किती जगला हे महत्वाचं नाही, तर तुम्ही कसा जगला हे महत्वाचं आहे. मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे घात आहे का? तुम्ही किती जगला हे महत्वाचं नाही, तर तुम्ही कसा जगला हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही किती देवाची भक्ती केली हे महत्वाचं नाही, तुमची भक्ती त्या देवाला आवडते का हे महत्वाचं आहे. एक वाक्य सांगू का? देव आवडणारी भरपूर आहेत, देव आवडणारी भरपूर आहेत, पण देवाला आवडणारी कमीच आहेत. देव आवडणारी भरपूर आहेत. मला सांगा, प्रत्येकाला देव आवडतो. मला सांगा, इथं बसलेल्यापैकी देव कोणाला आवडतो? त्यांनी बोटवर करा बर. पाठीमाग पुरुष मंडळ, तुम्हाला देव कळतो का? देव देव अहो, कीर्तनामध्ये महाराज लाजायचं नसतं. आणि माणसाचा काय प्रॉब्लेम झाला माहितीये का? जिथं माणसाने लाजावं तिथं माणसं लाजत नाही ती, आणि जिथं माणसाने लाजू नये तिथं माणसं लाजल्याशिवाय राहत नाही ती. जिथं लाजावं तिथं माणसं लाजत नाही ती. वराती पुढे नाचताना लाजावं. माणूस तिथं जीभ बाहेर काढून नाचतोय. काय लावलंय असा डीजेचा आवाज असतो. अरे लाजायचं नसतं. चला पटकन बोला. इथं बसलेल्यापैकी देव कुणाला आवडतो? त्यांनी बोटवर करा बर. वा वा वा, असू द्या, घ्या खाली. आता इथं बसलेल्यापैकी कुणाला असं वाटतं की देव आपल्या घरी यावा? त्यांनी बोटवर करा बर. वा वा, असू द्या, घ्या खाली. आता इथं बसलेल्यापैकी कुणाला असं वाटतं की आपण देवाच्या घरी जावं? त्यांनी बोटवर करा बर. मावशी देवाच्या घरी म्हणजे पंढरपूरला जावं, ढगात जा वाटतं का? पण जो जन्माला आला त्याला मारावं लागणार आहे. कसं? बाटली घेतली तो पण फुकट आहे, मोबाईल घेतला चार्जर फुकट आहे, पकवास घेतला गट्ट्या फुकट आहे, विळा घेतला तारा फुकट आहे, शर्ट घेतला गुंड्या फुकट आहे, लग्न केलं बायको फुकट आहे, लग्न केलं बायको फुकट आहे, बायको केली हुंडा फुकट आहे, हुंडा घेतला कपाट फुकट आहे, कपाट घेतला ड्रावर फुकट आहे, ड्रावर घेतला चावी फुकट आहे, चावी घेतली किचन फुकट आहे, आणि तसं जन्म घेतला मृत्यू फुकट आहे. आणि जो जन्माला आला त्याला मारावं लागणार आहे. कार गाडी राहणार आहे, कार गाडीचा मालक जाणार आहे, ट्रॅक्टर राहणार आहे, ट्रॅक्टर ड्रायव्हर जाणार आहे, शाळा राहणार आहे, गुरुजी जाणार आहे, पोलीस स्टेशन राहणार आहे, पोलीसवाला
जाणार आहे, चुना राहणार आहे, चुना लावणारा जाणार आहे, लाच राहणारा आहे, लाच घेणारा जाणार आहे, मंडप राहणार आहे, श्रोते जाणार आहे, टाळ राहणार आहे, टाळकरी जाणार आहे, विना राहणार आहे, विनकरी जाणार आहे, पकवाज राहणार आहे, पकवाज वाजवणारे महाराज जाणार आहे, अभंग राहणार आहे, कीर्तनकार जाणार आहे. पण जो जन्माला आला त्याला मारावं लागणार आहे. कसं काय? आपला जन्म झाला खाटावर, लग्न झालं पाटावर, मेल्यानंतर दावा होणार नदीच्या काठावर. हा, जो जन्माला आला त्याला मारावं लागणार आहे. मारा त्याला पुरावा आहे. काय? उपजते नाशे, नाशेले ते पुनरपी दिसे, हे घटी का यंत्र जैसे परिप्रेमिका, किंवा देह एकाळाचे धन कुबेराचे आणि येते मनुष्याचे काय आहे, किंवा नाशिवंत देह जाणार सगळ आयुष्य कातो काळ सावधान, किंवा जन्म आले बाळ आणि त्याची वाट पाहे काळ. जो जन्माला आला त्याला मारावं लागणार आहे. म्हणून त्या देवाची भक्ती करा, म्हणून त्या देवाची भक्ती करा. आणि देव आवडणारी भरपूर आहेत, पण देवाला आवडणारी कमी आहेत. आणि अशी भक्ती करा, तुमची भक्ती त्या देवाला आवडली पाहिजे. बरं आता खरं सांगा, आपली काही भक्ती झाली का? होय, आपली काय भक्ती झाली का? महिला मंडळ पुरुष मंडळ पटकन बोला. आपण नारळ कोणाला फोडतो? नारळ कोणाला फोडतो? देवाला. आणि देवाला नारळ फोडतो, आणि देवाला नारळ केवढा ठेवतो? तुकडा. आणि बाकी सगळा आपल्याला. फोडलाय कोणाला? देवाला. बाकी सगळा आपल्याला. फोडलाय कोणाला? देवाला. बाकी सगळा आपल्याला. आणि तो जर नारळ नासका निघाला, आकाच्या आका नारळ देवाला, आणि वरून म्हणतो देव पावला. अरे कशाचा पावला? महिला मंडळ पुरुष मंडळ महिला मंडळ पटकन बोला. स्वतःच्या पोटाला खायला पोळी केवढी करता? केवढी करता? तवा भरून. आणि देवाला नैवेद्य म्हणून केवढी करता? एवढी करता का? ह्याच्यापेक्षा बारकी एवढी एवढी. निदान देवाच्या एका घासाची तरी करा. काय उपयोग आहे सांगा? म्हणजे स्वतः एवढं एवढं खायचं, देवाला एवढं एवढं द्यायचं, आणि देवाला एवढं एवढं द्यायचं, आणि देवाला एवढं एवढं मागायचं. कसा भेटेल आपल्याला देव? आपली माणसं 18,000चा बुकुड देवाला कापतात. मुळात ते चुकीचं आहे. हेंदिरी सेंदिरी दैवते आणि कोण ती पूजे होते किती, किंवा मांस काता हौस कैरी वैरी जोडून ठेवीला. बरं जाऊ द्या, आपली माणसं 18,000चा बुकुड देवाला कापतात, आणि देवाला फक्त काय वाहतात? खुरखुर नक्या नक्या. आणि हे माणसं देवाला नक्या का बरं वाहतात? त्या शिजत नाही त्या. आणि नक्या जर शिजल्या, मसुबा वासावर मिळाला रे, मसुबा वासावर मिळाला. अरे काय भक्ती झाली. आणि मग देवाजवळ जातील आपली माणसं, आणि नुसता आव झाला मोठा, भाव झाला छोटा, मग देवाजवळ जायचं आणि देवाला म्हणायचं, काय करू देवा? थोबाड वाचत आता. काय करू देवा? पोराचं लगीन जमन, पाहुणे नुसतं येतो म्हणतात. पोराला बघायला नुसते पाहुणे येतो म्हणतात, पाहुणे पण येत नाही. ती भाकर गिळणं, सुनबाई मिळणं, चपाती चावण, भात खातात. कधी देवाची भक्ती केली नाही, नीट होता तेव्हा कधी ते चांगल्या माणसाला रामराम घातला नाही, वारकऱ्याला कधी जेआरी घातला नाही, सप्त्याला कधी पंगत दिली नाही, दिंडीला कधी देणगी दिली नाही, कधी दिंडीमध्ये कधी सहभागी झाला नाही, चांगल्या कामाला कधी मदत केली नाही, बाण टुकरून जमीन वाढवली. इकडे आहे का पद्धत बाण टोकरायची? बाण टुकरून जमीन वाढवली, आकडं टाकून लाईट घेतली, थापा हाणून पोराचं लगीन जमवलं, दुधामध्ये पाणी टाकून दूध विकलं, उपरण्याखाली हात घालून म्हशीचं सौद केलं, पैसे घेऊन मतदान केले, आणि लिंबू पिळून मटण हाणलं. आता काय झालं? आता म्हातारा झाला, आता चालणं होत नाही, बोलणं होत नाही. नीट होता तेव्हा एका सप्त्यात 2 सप्त केलं, एका भजनी मंडळाचं 2 भजनी मंडळ केलं. तिकडे आहेत का भजनी मंडळाच्या पार्ट्या? हा, चौधर बाबा आहेत का? तुम्ही गावातला ना? आहेत का पार्ट्या? नाही, खरं असेल तर सांगा. आहेत नाही त्या ना? खरं नाही त्या ना? नाही तर खोटं नाही बोलत. परवा दिवशी आमच्या गावामध्ये भजनी मंडळाच्या वाटण्या झाल्या त्या, आणि कालच पिठीची वाटणी झाली. काळ्या पट्ट्या एका नेल्या, पांढऱ्या पट्ट्या एका नेल्या, आणि भाता आमच्या घरा पुढे आणून आदळला. सगळे म्हणतो आवाज कशाचा? आज दिवाळी पुन्हा बघतो तर भाता आदळला. अरे काय उपयोग आहे महाराज? एक वाक्य सांगू का? माना नाहीतर नका मानू, माना नाहीतर नका मानू. आपल्या माणसाचा आव झाला मोठा आणि भाव झाला
छोटा भाव झाला. छोटा भाव काय 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 म्हणतात नुसता काय काय म्हणतात महाराज त्याचा का हारीपाट पाट आहे, फक्त त्याच्या गळ्यामध्ये माळ नाही. मग त्याला काय जेसीबीनं खड्डा घेऊन त्याला पुरायचा आहे का? काय काय म्हणतात महाराज त्याचा हा काकडा पाटा आहे, फक्त तो कधी पंढरपूरच्या वायरला जात नाही. मग मला असं वाटतंय त्या माणसाचा इथं पुतळा असेल तुमच्या गावामध्ये बांधला पाहिजे आणि त्या पुतळ्याचा सत्कार आमच्या चौदार बाबांच्या हस्ते केला पाहिजे. अरे काय उपयोग आहे, भामटा परमार्थ झाला. अरे 7 ज्ञानेश्वरीची पारायण करतो आणि जावाय घरी आल्यावर काळ्या पिशवीत लांबतो, याला भामटा परमार्थ म्हणतात. अख्खा गाता पाठ करायचा आणि शेजाराचा बाण टोकरायचा, याला भामटा परमार्थ म्हणतात. कीर्तनातनं ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतो, असं करा तसं करा, असं करा तसं करा. कीर्तनातनं ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतो. एक कीर्तनकार कीर्तनात सांगत होता माणसाने आपल्या आई बापाची सेवा केली पाहिजे. तेवढं एक म्हातारं उठलं आणि त्या म्हातारानं काट काना कीर्तनकाराच्याच कानाखाली ठेवून दिली. मग बाकीची माणसं म्हणजे म्हाताराला होय तुम्ही त्या कीर्तनकाराच्या कानाखाली का ठेवून दिली? तो म्हातारा म्हणला हा नालायक कीर्तनातनं सांगतो आपल्या आई बापाची सेवा केली पाहिजे आणि ह्यानं 15 दिवस झालं ह्याने ज्या आई बापांना घरातून हाकलून दिलंय आणि सासू सासऱ्यांना घरामध्ये आणले. मग बाकीची माणसं म्हाताऱ्याला म्हणली होय हे तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हातारा म्हणला मी याचा बाप आहे. अरे काय उपयोग आहे सांगा, भामटा परमार्थ झाला. एक वाक्य सांगू का, भावाशिवे देव नाही, भावेविन भक्ती किंवा भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रम सत्येन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञाने मोक्ष वशमानयति न काष्टे विद्यते देवो न पाषाणी न मृण्मये भावे विद्यते देवो तस्मात् भाव हे कारण. उत्तर देव फक्त आणि फक्त देव भावातून प्राप्त होतो. एक वाक्य सांगू का, बाजून पेरलेलं बियाणं फेलाय, खडकावर पडलेला पाऊस फेलाय, शिळीच्या गळ्यातला लोंबलेलं सड फेलाय, आंधळ्या माणसाला आरसा फेलाय, बहिऱ्या माणसाला कीर्तन फेलाय, विनाकारणचा वाद फेलाय आणि ज्या माणसाच्या भक्तीमध्ये भाव नाही त्या माणसाची भक्ती सुद्धा फेल आहे. त्या माणसाची भक्ती सुद्धा फेल आहे. अरे भक्ती करताना अशी भक्ती करा की तुमची भक्ती त्या देवाला आवडली पाहिजे. अरे दादा देवाचं नाव घेताना असं नाव घ्या की तुमचं नाव घेणं त्या देवाला आवडलं पाहिजे. अरे पंढरपूरच्या वायरनं चालताना असा चाला की प्रत्येकाने तुम्हाला जे हरी घातला पाहिजे. अरे बोलताना असं बोला की तुमच्या बोलण्याने एखाद्याचा उद्धार झाला पाहिजे. हसताना असं हसा की तुमच्या हसण्याने एखाद्याचं दुःख पडून गेलं पाहिजे. रडताना असं रडा की तुमच्या डोळ्यात अश्रू पुसण्यासाठी लोकांचे हात पुढे आले पाहिजे. आणि मरताना असं मरा की तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्या शत्रूंच्या हे डोळ्यातून खळखळणार पाणी आलं पाहिजे असं दादाजी. अरे दादा रडताना असं रडा की दादा तुमच्या डोळ्यातून अश्रू पुसण्यासाठी लोकांचे हात पुढे आले पाहिजेत. एक वाक्य सांगू दादा, तुमच्या जवळ किती पैशाच्या नोटा येतात ह्याच्यावर तुमची श्रीमंती अवलंबून नाही. अरे दादा तुमच्या जवळ किती पैशाच्या नोटा येत्या ह्याच्यावर दादा तुमची श्रीमंती अवलंबून नाही. अरे दादा तुम्ही जर रडायला लागला तर तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी किती जणांचे हात पुढे येतात ते हात मोजा. त्या हाताच्या संख्यावरती तुमची श्रीमंती अवलंबून आहे दादा, लक्षात ठेवा. म्हणून तर आता ऐका, भक्ती करताना अशी भक्ती करा की तुमची भक्ती त्या देवाला आवडली पाहिजे. म्हणतात हेची थोर भक्ती. आता तिसरा शब्द आला भक्ती. देवाला काय आवडते? भक्ती आवडते. बरं आता पटकन बोला, भक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे? आणि चेहरे जरा फ्रेश ठेवत चला, बोलत चला, चेहरे जरा फ्रेश ठेवत जा. अहो महाराज काय काय माणसाचं एवढं सुंदर चेहरा असतात, असं वाटतं त्यांच्याकडे बघून आणखीन अर्धभर तास कीर्तन लांबावं. काय करावं? लांबावं. पण काय काय माणसाचे एवढे सुंदर चेहरे असतात, खोटं नाही बोलत चौकदार बाबा, असं वाटतं डोक्याला फेटा काढावा चालू कीर्तनातच, कमर चोपरनं काढावं, चालत चालत जावं आणि त्या माणसाच्या मांडीवर जाऊन झोपावं. चेहरे जरा फ्रेश ठेवत चला. आता भक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे? बोला चला, स्त्रीलिंगी आहे. देवाला भक्ती आवडते, भक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे. बरं भक्ती हा शब्द का स्त्रीलिंगी आहे एका मिनिटामध्ये ऐकायचं. आणि तुम्ही कुठं पण जावा तर पहिल्यांदा महत्व स्त्रीलिंगी वर्गाला आहे. महाराज म्हणतात ना, आपले येता जोसे जागता आणि धन्य माता पिता तयाची या अगोदर माता नंतर पिता. माता शब्द कसा आहे? बोला चला, माता हा शब्द कसा आहे? स्त्रीलिंगी. पिता हा शब्द कसा आहे? पुल्लिंगी. म्हणजे पहिल्यांदा महत्व कोणाला? स्त्रीलिंगी वर्गाला, नंतर कोणाला? पुल्लिंगी वर्गाला. किंवा महाराज म्हणतात काय, कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. अगोदर कन्या नंतर पुत्र. कन्या हा शब्द कसा आहे? स्त्रीलिंगी. पुत्र हा शब्द कसा आहे? पुल्लिंगी. म्हणजे पहिल्यांदा महत्व कोणाला? स्त्रीलिंगी वर्गाला, नंतर कोणाला?
मोठ्यानं बोल. नंतर कुणाला? पुल्लिंगी वर्गाला. तेव्हा महाराज म्हणतात गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. अगोदर गीता, नंतर भागवत. गीता हा शब्द कसा आहे? भागवत हा शब्द कसा आहे? पुल्लिंगी. म्हणजे पहिल्यांदा म्हणतो कोणाला, नंतर कोणाला, नंतर कोणाला. किंवा महाराज म्हणतात ना काय, यत्र नार्यस, किंवा महाराज म्हणतात यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः आणि यत्र यत्रास्तु न पूजन्ते सर्वास्त्र त्रापलः क्रिया. शास्त्रकार म्हणतात ज्या कुळामध्ये स्त्रीचा आदर केला जातो त्या कुळाचा उद्धार होतो, आणि ज्या कुळामध्ये स्त्रीचा आदर केला जात नाही त्या कुळाचा सुपडा साप झाल्याशिवाय राहत नाही. पण पुरुष मंडळ, प्रत्येक स्त्रीचा आदर हा आपण केलाच पाहिजे. यात एकच कारण, या जगामध्ये सगळ्यात मोठा जे त्याग करते ना तिला स्त्री असं म्हणतात. पुरुष मंडळ पटकरना बोला. पुरुष मंडळ खरं सांगा, तुमच्या पत्नीनं तुमच्यासाठी किती मोठा त्याग केला. तिने तिचं माहेर सोडलं तेव्हा कुठं तिला सासर मिळालं. तिनं तिचा भाव सोडला तेव्हा कुठं तिला दीर मिळाला. तिने तिची बहीण सोडली तेव्हा कुठं तिला नणंद मिळाली. तिने तिचं आई वडील सोडले तेव्हा कुठे तिला सास सासरे मिळाले. मग पुरुष मंडळ मला सांगा, नेमकं तुम्ही काय सोडलं की तुम्हाला पत्नी मिळाली? अय गावकरी, गावाचं नाव काय? कदेर. कदेरकर बोला. राहत आहे का? महिला मंडळाच्या हातामध्ये बांगड्या, पायामध्ये पैंजण, कपाळाला कुंकू, गळ्यामध्ये मंगळसूत्र. का? त्यांचं लग्न झालं याचा पुरावा. मग पुरुष मंडळ आपल्याकडे काय पुरावा की आपलं लग्न झालं? बोला तर काय पुरावा? पुराव्याची काय गरज आहे? म्हणा तोंड सांगतो कोणाचं झालं कोणाचं माहिती. आणि लग्न झाले याचा पुरावा. तोंड कायम उदास असतं. कसं तसं तोंड याचं लग्न झाले, त्याचं लग्न व्हायच्या अगोदर असं असतं, कधी होईल कधी होईल कधी होईल. आणि लग्न झाल्या 10-15 वर्षानंतर असं तोंड असत. लग्न झाल्याचा पुरावा नंबर 2, मित्रामध्ये गप्पा मारत बसत नाही. 3, सारखा पिशवी घेऊन भाज्या आणायला धावतो. असं समजावं त्याचं लग्न झालेलं आहे. काय करता? एक वाक्य सांगू का पुरुष मंडळ? खरंच बायकोचा तुमच्या त्याग आहे. याचं कारण, हात तिचे आहेत, हातातल्या बांगड्या मात्र तुमच्या नावच्या आहेत. गळा तिचा आहे, गळ्यातलं मंगळसूत्र मात्र तुमच्या नावचं आहे. कपाळ तिचं आहे, कपाळाला कुंकू मात्र तुमच्या नावचं आहे. रक्त तिचं आहे, दूध तिचं आहे, पोरगा मात्र आपल्या नावचा आहे. मग ह्या जगामध्ये एवढा मोठा जे त्याग करते त्याला स्त्री असं म्हणतात. पण पुरुष मंडळ, तुमची बायको जर तुम्हाला चांगलं सांगत असेल तर आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं काम आहे. तुमची बायको म्हणत असेल अहो जरा देवाची भक्ती करा, आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं काम आहे. तुमची बायको म्हणत असेल आपल्या गावामध्ये एवढा सुंदर सप्ताह आहे, जरा त्या सप्त्याला जरा थोडीशी देणगी द्या, तर आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं काम आहे. तुमची बायको म्हणत असेल अहो लय दिवस झालं पंढरपूरच्या वारीला गेलो नाही, जरा पंढरपूरच्या वारीनं जाऊन येऊया, आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं काम आहे. आणि तुमची बायको म्हणत असेल तुम्ही तुमच्या आई बापांना घरातून हाकलून द्या, तर आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं कोण म्हणलं काम आहे. तसं काय करू नका पुरुष मंडळ. आणि आता ऐका, महिला मंडळ जास्तीत जास्त हृदयाचा वापर करतात आणि पुरुष मंडळ जास्तीत जास्त बुद्धीचा वापर करतात. म्हणजे महिला मंडळ भावनिक असतात, पुरुष मंडळ भावनिक असतात पण एवढे पण नसतात. हे भावनिक नसतात, तो असतात पण एवढे पण नसतात. म्हणजे कसं, एखाद्या माणसाचं 1,00,000 रुपये चुरले गेलं ना रडणार नाही, पण 5 दिवस झोपणार नाही, नुसतं झरणार. पैसे गेलं ना असायला पाहिजे होतं, लय वाईट झालं, पैसे असायला पाहिजे होतं. रामबो रामबो पैसे असायला पाहिजे होतं, गेलं पैसे, आता काय करायचं. भाऊ भावकीनं माझा अख्खा जीव खाल्ला, काय करतो आता, आपलं नशीबच फुटका हाय, असू दे आता आपलंच दात. काय करता सांगा. हे पुरुष मंडळ असतात. पण महिला मंडळ बघा लय भावनिक असतात. महिला मंडळ लय भावनिक असतात. म्हणजे कसं, एखाद्या बायची 100 रुपयाची जर नोट जर पडली, आय 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 काय तिचा कालवा, अख्ख्या गल्लीतल्या बायकांना घरी चहा प्यायला बोलवती आणि चहा करता करता म्हणती परवा दिवशी बाजाराला गेली, माझी 100 रुपयाची नोट पडली, ज्याला कोणाला सापडत त्या मेलेची ताटी जाग्याला मोडत. अगं बाई तुझ्या 100 रुपयासाठी कशाला ताटी मोडती. पण एका बाईने म्हणावं बाई असू दे बाई, असू दे, तू रडू नको, तुझं 100 गेलं तर पण माझं 500 गेलं तर मग तिला आनंद होतो.
आणि एक वाक्य सांगू का महाराज, माना नाहीतर नका मानू, माणूस स्वतःच्या दुःखानं जास्त दुःखी नाही, तर माणूस दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहे. काय मत आहे सांगा? माणूस दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहे. अरे हे ना शेजारच्या दारामध्ये नवीन इनोवा गाडी बघितली, चमकलं छाती गेला, आणि सकाळून उठून कळलं ती गाडी शेजारच्याची नव्हती, मग ती गाडी पाहुण्याची होती. त्यानं गाडी घेतली, शेजारच्यानं गाडी घेतली, असं वाटलं जाग्याला मिळाला. काय करता महाराज? एक वाक्य सांगू का, माना नाहीतर नका मानू. एक वाक्य सांगू का, दुसऱ्यावर कधी जळू नका, दुसऱ्यावर कधी जळू नका. उलट जी माणसं आपल्यावर जळतात त्यांना विजवायला शिका. जीवनाचं कल्याण आहे, लक्षात ठेवा, जीवनाचं कल्याण आहे. आणि एक वाक्य सांगतोय, दुसऱ्याची वाट लावण्याचा कधीच प्रयत्न करू नका, दुसऱ्याची वाट लावण्याची कधीच प्रयत्न करू नका. मग स्वतः चांगल्या वाटेनं जा आणि दुसऱ्याला चांगली वाट दाखवा. तुमच्या जीवनामध्ये कायम सुख आणि समाधान आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात तुम्हाला बोललं, कधी कुणावर जायचं नाही. महिला मंडळ भावनिक असतात, पुरुष मंडळ भावनिक असतात, पण एवढे पण नसतात. म्हणजे कसं, महाभारतामध्ये चला, महाभारतामध्ये ज्या वेळेस द्रौपदीच्या 5 मुलांना अश्वत्थामाने मारले, त्यावेळेस ती द्रौपदी रडू लागली. आणि आता मात्र अर्जुनाला, अर्जुन म्हणजे द्रौपदीचा नवरा, अर्जुनाला, आणि अर्जुन म्हणला द्रौपदी, ए द्रौपदी, द्रौपदी तू रडू नको द्रौपदी, का तुझ्या रडण्यानं आपली 5 मुलं काही जिवंत होणार नाही. ती आता वेळेस त्यावेळेस द्रौपदी म्हणते अर्जुनाला, लाज वाटत नाही तुम्हाला का? आपली 5 मुलं इथं झोपलेली आणि आपल्या 5 मुलांचं साधं तुम्हाला रक्षण करता नाही आलं. त्यावेळेस कृष्णाला, कृष्ण म्हणला द्रौपदी, अगं तो तुझा नवरा आहे, नवऱ्याला असं उलट बोलू नको. आणि द्रौपदी एक वाक्य अर्जुनाला उलट बोलते. आणि महिला मंडळ, पुरुष मंडळ, तेव्हापासून नवऱ्याला उलट बोलण्याची परंपरा चालू झाली. आणि ती परंपरा आमच्या महिला मंडळाने आजपर्यंत टिकवली. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या आमच्या महिला मंडळासाठी वाजवा. टाळ्या वाजवल्या म्हणताना जोरात टिपलेली वाटते. आणि काय पण म्हणा, पहिल्यापासून बायकोचा नवऱ्यावरती दरार असतो. एका मिनिटामध्ये दाखवतो. महिला मंडळ, महिला मंडळ, मला सांग महिला मंडळ, इथं बसलेल्यापैकी अशी कुठली स्त्री आहे की बाबा ती आपल्या नवऱ्याला घाबरते? तिने बोटवर करा बर. पुरुष मंडळ, लुक ॲट धिस. बरं पुरुष मंडळ, इथं बसलेल्यापैकी असा कुठला पुरुष आहे की बाबा तो आपल्या बायकोला घाबरत नाही? त्याने बोटवर करा बर. वा वा, बाबांना मांडलं, टाळ्या वाजवणार एकदम. काय सोपं काम आहे काय? हा खेळून होई केल्याचा एक वाटतं तेवढं काय सोपं काम नाही. काय अवघड झाला. मला आता ऐका, एक वाक्य सांगू का, आणि मला सगळ्यात जास्त वाईट वाटतं म्हणजे आमच्या पुरुष मंडळांचं. का? काय झालं? बोटवर केलंय कोणी नाही ना काय? आणि मला सगळ्यात जास्त वाईट वाटतं म्हणजे आमच्या पुरुष मंडळांचं. का? आई देखत म्हणावं लागतं तुझंच खरंय, म्हणावं लागतं की नाही? ओ म्हणावं लागतं का नाही? म्हणावं लागतं. आई देखत म्हणावं लागतं बरोबर आहे, बरोबर आहे, तुझंच खरं आहे. बायको देखत म्हणावं लागतं बरोबर आहे, बरोबर आहे, तुझंच खरं आहे. आणि दोन्ही एकत्र म्हणावं लागतं दिंडी तुझं बरं आहे. आणि लग्न झाल्या झाल्या बायको चंद्रमुखी असते. पहिल्यांदा तिची भाषा लय स्वच्छ असते, चंद्रासारखी शीतल असते भाषा. तर पहिल्या म्हणजे तुम्हाला नवीन नवरी माहिती आहे? नवीन नवरी काय तिची भाषा असते? एव्हा तेव्हा केव्हा. हिचा मराठी व्याकरणाला शिक्षक कुठला होता त्याचा अगोदर तपास घेतला पाहिजे. आणि त्याचा सत्कार आमच्या पकवाजवाले महाराजांच्या हस्ते केला पाहिजे. एव्हा तेव्हा केव्हा, अरे काय भाषा, काय करता. आणि लग्न झाल्या झाल्या बायको चंद्रमुखी असते. 5 वर्षानं ती सूर्यमुखी होते आणि 10 वर्षानं ती ज्वालामुखी होते. अशी बायकोची 3 रूप असतात, लक्षात ठेवा. असे बायकोचे 3 रूप असतात. एकदा एक म्हाताऱ्याला म्हणली, होय व काय गडी माणूस मेलं कुठे जातात? म्हातारा म्हणला, गडी माणूस मेल्यावर स्वर्गात, आणि बाय माणूस मेल्यावर त्या पण स्वर्गात. आणि गडी माणूस मेल्यावर स्वर्गात काय असतं? म्हातारलंय चॅप्टर. म्हातारा म्हणलं, अप्सरा असते अप्सरा. आणि बाय माणूस मेला स्वर्गात काय असतं? म्हातारलंय चॅप्टर. म्हातारा म्हणलं, वानर असतात वानर. म्हातारी रडायला लागली. म्हातारी म्हणली, बाया किती चांगलं नशीब तुमच्या पुरुषांचं आणि किती वाईट नशीब आमच्या बायकाचं. तुमचं किती चांगलं नशीब, तुम्हाला इथं पण अप्सरा, वर पण अप्सरा, आम्हाला वर पण वानर. हाय का? आता मी काय बोललो का आता? तरी पण तुम्ही हसले म्हणताना तुम्ही हुशार झाले. आणि तुम्ही किती हुशार झाले.
तुम्ही किती हुशार झाले. एका मिनिटामध्ये सांगतो. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसरा बंगला उभा राहतो. आपलं कीर्तन जर कंपनीच्या उद्घाटनाला जर ठेवलं वर्षात दुसरी कंपनी उभी राहते. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठेवलं तर त्या माणसाचा 100 होतो. आपलं कीर्तन जर दूध डेअरीच्या उद्घाटनाला ठेवलं वर्षात दुसरी दूध डेअरी उभी राहते. आणि आपलं कीर्तन जर लग्नात जर ठेवलं नाही म्हणा दुसरं लग्न होतं. काय असते म्हणा त्यात आता काय करता. आणि महिला मंडळ, चला महिला मंडळ, तुमचा पती तुमच्यासाठी देव आहे आणि तुम्ही तुमच्या पतीचा आदर केला पाहिजे. आणि महिला मंडळ बोलायला 1 नंबर असतात. एकदा एक बाई तिच्या मैत्रिणी होत्या, मैत्रिणीमध्ये गेली. ती म्हणली भया 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 काय पण म्हणा राजकारण करावं तर माझ्या पप्पीच्या बासारखंच का. 11 वर्ष झालं माझ्या पप्प्याचा बासा कुणी राजकारणामध्ये हात पकडला नाही. एवढा माझा पप्पाचा बा राजकारणामध्ये काय आहे, सक्रिय आहे, तरबेज आहे. मग बाकीच्या बाई म्हणले होय ग तुझा पप्प्याचा बा राजकारणामध्ये एवढा तरबेज आहे, मग तुझा पप्प्याचा बा जर त्या वर्षी पक्ष का बदलो तो. ती म्हणली बाई बदल ना का पक्ष पण त्यानं मला बदलला नाही याचा मला अभिमान आहे. काय करता सांगा. कुणाचा बंगला भारी कुणाला त्याचा अभिमान, कुणाची बायको दिकणी कुणाला त्याचा अभिमान, कुणाचं पोरग इंग्लिश मिडियम मध्ये शिकतंय कुणाला त्याचा अभिमान. काय करता सांगा. लोकांना कशाचा अहंकार असतील लोकांना सांगता येत नाही. लय अवघड झालं महाराज. एकदा एक बाई होती आणि तिचं वजन होतं 2.25 किलो. 2.25 किलो त्या बायकोचं वजन होतं. आणि ती काळी कुटी इतकी काळी ढाकळात चालली पडली हसली म्हणून दिसली नाहीतर माणूसच फसलं. एवढी काळी बाई आणि तिनं घातली हिरवी साडी आणि ती त्या नवऱ्या जवळ गेली आणि ती म्हणली काय 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 सांगा ना मी कशी दिसते. नवरा म्हणला बाई तू सांगू कशी दिसते. जसं की श्रावण महिना आहे. कुठला महिना आहे टाळकरी. श्रावण महिना आहे. जसं की श्रावण महिना आहे. उंच उंच अशी डोंगर आहे. कोकिळा कुहू कुहू ओरडत आहे. फुल पाखरं उडत आहे. सगळीकडे हिरवगार असं गवत आहे. आणि त्या हिरव्या गार गवतामध्ये काळी मोय तशी चालत तशा हिरव्या साडीतून दिसते. काय करता सांगा बरं महाराज. आणि महिला मंडळ ज्या स्त्रीचा पायाचा अंगठा, ज्या स्त्रीचा पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं जरी लांब असेल तर ती स्त्री आपल्या नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात घेते असा पायाचा नियम आहे. राहू द्या महिला मंडळ. घरी गेल्यावर तुम्ही लगेच पाईप चापचायला लागले म्हणून तर माझा पप्पेचा माझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही म्हणाव. पण महिला मंडळ माना नाही तर नका मानू. तुमचा पती हा देव आहे आणि तुम्ही तुमच्या पतीचा आदर हा केलाच पाहिजे. महाराज म्हणतात ना तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता किंवा पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता. चला आता 5 पांडव जातात. दृष्टांतामध्ये या 5 पांडव जातात अश्वत्थामाला पकडून आणतात आणि 5 पांडव म्हणतात द्रौपदी हा तुझा शत्रू आहे याला काय शिक्षा द्यायची तेवढी मला सांग. त्यावेळेस द्रौपदी अश्वत्थामाला माफ करते. कृष्ण म्हणला द्रौपदी तू त्याला माफ का केलं. द्रौपदीचं उत्तर आहे का. द्रौपदी म्हणते कृष्णा कृष्णा माझी 5 मुलं सोडून गेलेत कृष्णा. त्याचं एवढं मला दुःख होते कृष्णा. आता असं मला वाटत नाही कृष्णा आता कुठल्या तरी यायचा एक तरी मुलगा सोडून जावा. कृष्णाच्या डोळ्यातून खळकरणं पाणी आलं महाराज. अरे कृष्णाच्या डोळ्यातून खळकरणं पाणी आलं आणि कृष्ण म्हणला द्रौपदी म्हणूनच तर जगाच्या बापाची बहीण होण्याचा अधिकार तुझ्याकडे आहे का. पांडवांनी वापर केला त्यांच्या बुद्धीचा वापर केला आणि तू वापर केला तुझ्या हृदयाचा वापर केला आणि मी कधी बुद्धीनं भेटत नाही मी हृदयानं भेटतो. म्हणून महिला मंडळ जास्तीत जास्त हृदयाचा वापर करतात. महिला मंडळ जास्तीत जास्त पारमार्थिक असतात. पण मला सांगा इथं पुरुषांची संख्या जास्त आहे का महिला मंडळांची संख्या जास्त आहे. महिला मंडळाची संख्या जास्त आहे ना अर्थात महिला मंडळ जास्तीत जास्त पारमार्थिक असतात. म्हणून भक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे. विठ्ठल भगवान की हेच इथं
थोर भक्ती आवडती देवा आणि संकल्पावी माया संसाराची. कशी आवडते भक्ती? संकल्पावी माया संसाराची. महाराज म्हणतात एक काम करा, जे प्रेम तुम्ही संसारावरती करता, माझं घर, माझा बंगला, माझी इस्टेट, माझी जमीन, माझी बायको, माझं पोरग, माझी गुरं, माझं डोर, एवढं घर, बंगला, इस्टेट हे माझा आहे. हे कुणाचं आहे? माझा आहे. आणि हे सगळं माझा आहे. बंगला माझा आहे, जमीन माझी आहे, पोरगा माझा आहे, मी आहे, मी अहंकार, मी कोण? डॉक्टर. मी कोण? पकवाजवादक. मी कोण? कीर्तनकार. मी कोण? गायक. मी कोण? युट्यूबर. मी आणि एक वाक्य सांगू का? या जगामध्ये सगळ्यात मोठा दोष मी पण आहे. महाराज म्हणतात ना, तिळ मात्र जरी होया अभिमान आणि मेरू तू समान, भारत देवा अहंकार नसला पाहिजे. मी कोण आहे? मी मोठा कीर्तनकार आहे. एक नंबरचा गाडो माणूस म्हणजे तू आहे. तू कोण नाही? अरे तू कोण आहे? तू पांडुरंगाचा भक्त आहे. तू कोण आहे? तू पंढरपूरचा वारकरी आहे. आणि स्वतःला मोठं म्हणणं ह्या जगामध्ये सगळ्यात जास्त पाप आहे, लक्षात ठेवा. चला आता मी, माझं संसार, माझा घर, माझं, याचं कारण संसारावरती प्रत्येकाची माया आहे. संसारावरती प्रत्येकाची माया आहे. आता ऐका, महाराज म्हणतात संसारावरली माया काढा आणि ती माया विठ्ठलावरती जोडा. अशी केलेली भक्ती देवाला आवडते. बरं, संसारावरती माया काय नाही करायची? उत्तर एक, संसार हा दुःखाचा आहे आणि दोन, संसार हा स्वार्थी आहे. आता संसार किती दुःखाचा आहे? संसारामध्ये मला वाटतं तुम्ही सुखे, तुम्हाला वाटतं मी सुखे, मला वाटतं टाळकरी सुखे आहेत, टाळकरीला वाटतं मी सुखे, मला वाटतं पकवाजवादक सुखे आहेत, पकवाजवादकला वाटतं कीर्तनकार सुखे आहे, आणि आम्हाला सगळ्यांना वाटतं आमचे चोपदार बाबा सुखी आहेत. बाबा तुम्ही सुखी आहे का? सुखी आहे का? सुखी नाही? त्या बाबाला मी सांगतो, ते बाबा 100% सुखी आहेत. बाबा तुम्ही सुखी आहे ना? वा वा वा, सुखी आहे? नाही? कसं काय नाही? बरं, आता परमार्थामध्ये एवढं त्या देवाचं नाव घेता, प्रेमाने नसता, हे सुख नाही का? आहे ना सुख? बरं बाबा तुम्ही सुखी आहे का? परमार्थामध्ये सुखी आहे, पण संसाराच्या मध्ये बरं बाबा खरं सांगा, असं वाटतं ना सगळा संसार सोडावा आणि त्या पंढरपूरच्या वाला जाऊ, वाटतं की नाही? बरं, आता कीर्तन संपल्याच्या नंतर तुम्ही कुठे जाणार? घरी जाणार ना. आता बरं जाऊ द्या, मी कीर्तन संपल्याच्या नंतर मी काय काशीला जाणार आहे का? आम्ही घरी जाणार आहे. म्हणजे एक तर संसार करू वाटत नाही आणि केल्याशिवाय पर्याय नाही. हे तर माऊलीने बघितलं आणि माऊली म्हणतात, तुझे जवळ जवळ घडे तव तव संसार भय जोडे, हे आपुलीने तोंडे आणि देव बोलते वेदे. किंवा महाराज म्हणतात ना, प्रपंचा जरी सुख वाटे तरी का सेविती गिरेकडे, राज्य टाकून गेले थोडे आणि ते का वेडे म्हणावे. असा संसार आहे. म्हणून महाराज म्हणतात एक काम करा, संसारावरली माया काढा आणि ही माया विठ्ठलावरती जोडा. संसारावरती प्रेम का नाही करायचं? उत्तर, संसार दुःखाचा आहे. ह्या जगामध्ये कोण कोणाचं नाही. ह्या जगामध्ये कोण कोणाचं नाही. अहो महाराज एक वाक्य सांगू का तुम्हाला? बैल माहिती आहे? बैल जोपर्यंत कष्ट करतो तोपर्यंत बैलाचा मुक्काम गोट्यात आहे, आणि बैल कष्ट करायचा बंद झाला तर बैलाचा मुक्काम कत्तलखान्यामध्ये आहे. एक वाक्य सांगू का? दोन घोडा जोपर्यंत नसतो तोपर्यंत घोड्याचा मुक्काम तबेल्यात आहे. घोडा नाचायचा बंद झाला तर घोड्याचा मुक्काम कत्तलखान्यात आहे. आणि माणूस जोपर्यंत कष्ट करतो, माणूस जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत माणसाचा मुक्काम घरात आहे. आणि माणूस म्हातारा झाला तर माणसाचा मुक्काम सुद्धा वृद्धाश्रमामध्ये आहे. ह्या जगामध्ये कोण कोणाचं नाही महाराज. ह्या जगामध्ये कोण कोणाचं नाही. शास्त्रकार म्हणतात, को कालह, को देशह, को मित्रह, को योगमह. ह्या जगामध्ये कोण कोणाचं नाही. ह्या जगामध्ये कोण कोणाचा भाव नाही, कोण कोणाचा दीर नाही, कोण कोणाचा जावाई नाही, कोण कोणाचा येवाई नाही, कोण कोणाचा नाचू नाही, कोण कोणाचा पंतू नाही, कोण कोणाचा आजो नाही, कोण कोणाचा साडू नाही, कोण कोणाचा दाजी नाही, कोण कोणाचा येवाई नाही, कोण कोणाचा बेवणा नाही, कोण कोणाचा कोण नाही. ह्या जगामध्ये कोण कोणाचं नाही. या जगामध्ये फक्त आणि फक्त जीव शिवाचा आहे, शिव जीवाचा आहे, आत्मा परमात्म्याचा आहे, परमात्म्या आत्म्याचा आहे. आणि विटेवरला पांडुरंग जगामध्ये एक सत्य आहे. बाकी सगळी दुनिया लबाड आहे. याच्याने सुखाचे दिल्या घेतिलाचे अंतकाळीचे कोणी नाही. मग चालते तुकोबर आहे. जग दुःखाचं आहे, संसार दुःखाचा आहे. मग चालते तुकोबर आहे. संसारावरली आम्ही माया काढतो आणि ती माया विठ्ठलावरती जोडतो. अशी केलेली भक्ती त्या देवाला आवडते. प्रेमाने वचन करा.
आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटत नाही मी कधेरीमध्ये कीर्तन करतोय, तर आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटतंय की मी पंढरपुरामध्ये कीर्तन करतोय. एवढा आनंद आहे, लक्षात ठेवा. सुंदर नियोजन केलेलं आहे बघा. आणि आमचे विनेकरी बाबांचा तर नाद करून चालणारच नाही बघा. सेम तुकाराम महाराज आहेत बघा, लक्षात ठेवा. मी कधी तुकाराम महाराजांना बघितलं नाही, पण विनेकरी बाबांमध्ये खऱ्या अर्थानं मी तुकाराम महाराजांना पाहिजे. कीर्तनामध्ये नाचावं महाराज, कीर्तनामध्ये नाचावं. अहो इथं नाचता नाचता देवाचा गळला पितांबर किंवा नामदेव कीर्तन करी आणि पुढे देव नाचे पांडुरंग, लक्षात ठेवा. असं माणसाने खऱ्या अर्थानं कीर्तन करावं, माणसाने नाचलं पाहिजे बघा, लक्षात ठेवा. लक्षात आलं तुम्हाला बोललं. आणि सुंदर नियोजन केलेलं आहे. आणि मला सगळ्यांना अशी खात्री आहे की माझी अशी खात्री आहे की निदान तुम्ही सर्वांनी टाळी वाजवून त्या देवाचं नाव घेतलं असेल विठोबा रखमाई भजन चालू असताना, अशी माझी खात्री आहे. घेतलं ना सर्वांनी देवाचं नाव, आणि जिनं देवाचं नाव घेतलं नाही त्याच्याबरोबर काय होणार आहे माहिती आहे का तुम्हाला? काय काय लोक म्हणतील महाराज अगोदर सांगायला पाहिजे होतं काय होणार आहे म्हणून. नाही, जन देवाचं नाव घेतलं नाही त्याच्याबरोबर काय होणार आहे माहिती आहे का? सांगू त्याबरोबर काय होणार आहे, सांगू का? राहू द्या. हा नाही, खरं सांगू का? सांगा वगैरे आता वगैरे राहू द्या. सप्त्याचा वगैरे तिसरा दिवस आहे, सुखासुखी पावसा पाण्याचा. कशाला वगैरे मूड खराब करायला. आणि शेतकऱ्यांना जरा बरं वाटलं, पाऊस जरा चांगला पडला, आमच्याकडे पण पाऊस झालाय. कशाला वगैरे मनाचा दुष्काळ वगैरे. राहू द्या, असू द्या. चला महाराज काय म्हणतात का सांगू? सांगूनच टाकतात. राहू द्या. तुम्हाला पण दम निघाला, माया पण भाषेत यायला लागली. जन देवाचं नाव घेतलं नाही त्याच्याबरोबर बघा अशी पाक अशी टकलावून ऐकायला लागली. जन कोणी देवाचं नाव घेतलं नाही त्याच्याबरोबर काहीच होणार नाही. सांगा बरं, मी श्राप देणार, मी कोण आहे सांगा बरं तुम्हाला? लक्षात आलं तुम्हाला बोलतोय. चला ते वेळी अनंत तेसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. देव जसं ठेवतोय तसं राहायचं. याचं एकच कारण, आतापर्यंत तुमच्या जीवनामध्ये जे होत आलेलं आहे ते चांगलंच होत आलेलं आहे. सध्या जे होते ते चांगलंच होते आणि पुढे जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. महाराज म्हणतात ना, समयासी सादर व्हावे आणि देव ठेविल तैसेची राहावे. किंवा सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. मला सांगा, तुम्हाला बरं वाटावं का तुमचं बरं व्हावं? बोलत चला का? हो तुमच्या पाया पडतो. हो का? बोला तुम्ही बोलत चला का? तसं करत जाऊ नका बरं, नाहीतर मी स्वतःला हाणून देईन. मला बोलत जायचं. बोलत चला म्हणजे असं बोलत चला. तुम्हाला बरं वाटावं का तुमचं बरं व्हावं? काय व्हावं? बरं व्हावं. आपल्याला बरं वाटावं असं देव कधीच करत नसतो, तर आपलं बरं व्हावं असं देव करत असतो. लक्षात तुम्हाला बोललं. मला सांगा, इंजेक्शन हे बरं वाटण्यासाठी असतं का बरं होण्यासाठी असतं? बरं होण्यासाठी असतं. पण इंजेक्शन घेताना बरं वाटतं का? लय दुखतं म्हणा. पण हे इंजेक्शन घेतल्याच्या नंतर कसं वाटतं? बरं वाटतं. म्हणजे आपलं बरं होतं. मग तसं देव आपलं जे दुःख रूपी इंजेक्शन देतो, अरे हे आपल्याला दुःख भोगताना आपल्याला बरं वाटत नाही, पण दुःख भोगलं आपलं पाप कमी झालं, आपलं बरं होतं. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे लय टेन्शन घेत बसायचं नाही. काय लोक म्हणतात, महाराज काय खाईल माझा नातू? खेकडं खाईल तुझा नातू. कशाला एवढं टेन्शन घेतो? आणि लोक आम्हालाच प्रश्न विचारते काहीतरी झालं तर. काय लोक म्हणतात महाराज, काय लोक म्हणतात महाराज मला सांगा महाराज कीर्तन करताना धोतर का घालतो? चालतं, उद्यापासून बरोबर कीर्तन करतो. काय लोक म्हणतात रावणा 10 तोंड होती, मग रावण एका अंगावर कसं झोपत असला, तर मी काय रावणाचा काय जावाय होतो का? काहीतरी प्रश्न विचारायचं. काय लोक म्हणतात महाराज मला सांगा पाणी बसून प्यावं, पाणी बसून प्यावं आणि दूध उभारून प्यावं, पाणी बसून प्यावं, दूध उभारून प्यावं, मग चहा कसा प्यावा? पाणी कसं प्यावं?
बसून, आणि दूध कसं प्यावं उभारून. मग चहा कसा प्यावा? कट्यावर बसलेली चहा कसा प्यावा? मी म्हणले एक काम करावं, चहा पालता पडून प्यावा. लगेच त्याचा मित्र आला, तो म्हणला महाराज पाणी बसून प्यावं, दूध उभारून प्यावं, चहा पालता पडून प्यावा, मग क्वार्टर कशी आणावा? म्हणजे काम करावं, चालत चालत जावं, येण्या बाबरीमध्ये जावं, तिथंच क्वार्टर हाणावी, तिथंच थुकावं, तिथंच वाकावं, तसंच घरी जावं, बायकोच्याचा मार खावं, निवांत झोपावं. आणि दारू कशी तयार झाली एका मिनिटामध्ये सांगतो. वाघाने केली पोपटाशी दुसती, वाघाने केली पोपटाशी दुसती, पोपटाने केली डुकराशी दुसती. वाघही मिळाला, पोपटही मिळालं आणि डुकारही मिळालं. तिघांना एकाच खड्ड्यामध्ये गाडलं आणि त्याच्यावर झाड लावलं मोहाचं, आणि त्या मोहाची दारू केली आणि दारुडेला पाजली. म्हणून दारुडा पोपटावणी बोलतो, वाघावणी डरकाळ्या पडतो, फळून टाके फळून, आणि डुकरावणी लोळतो. याला बेवडा असे म्हणतात. तिघ जण दारुडी, आणि तिघं म्हणले पार्टी झाली पाहिजे. पहिला म्हणला कशाची, दुसरा म्हणला बोकड्याची, तिसरा म्हणला आपल्या गावात सप्ताह बसलाय, आपल्याला काय सप्त्याची काय घेऊन देणं, तमाशा असताना आपण खाल्लं नसतं, इतकी शहाणी. मटणाची पार्टी झाली पाहिजे. तिसरा म्हणलं ते शिंग नका, आपल्या बायकोनं परवा दिवशी बाहेर बोकाड आणले आणि बोकाड काप्या करूया पार्टी. रात्री 1:30 वाजता घरी गेला, आणलं बोकाड, कापलो, केली पार्टी. चिकन विथ बियर, हॅपी न्यू इयर, घ्या अर्धे बियर, वाढला फिवर, खराब झाला लिव्हर. मग आता जाग्याला पार्टी झाली, सकाळ झाली, यांची दारू बिरू उतरली आणि ज्यानं बोकड चरलं तो त्याच्या घरी गेला आणि बघतो तर काय कुटीला बोकड तसंच. हा बायकोला म्हणतो अगं इथं बोकड कसं काय? बायको म्हणली बया बोकडाचं द्याव द्या, पण रात्री तुम्ही 1:30 वाजता तुम्ही आपलं काळं कुत्र घेऊन कुठे गेलता? का आपलं कुत्र जाग्याला? आणि जरा मोठ्याने असा, जी माणसं मोठ्याने असतात ते आतून बाहेर निर्मळ असतात, आणि जी माणसं गालातल्या ग्राथ असतात ती पिवरातल्या गाठीच्या असतात. हसलं पाहिजे. अहो महाराज तुम्हाला खोटं नाही सांगत, लोक लय खतरनाक. एकदा माझं कीर्तन मुंबईला होतं. कुठं होतं एकदा माझं कीर्तन? कुठं होतं? मुंबईला होतं. एकदा माझं कीर्तन मुंबईला होतं आणि एक फॉरेन माणूस आला आणि त्या फॉरेन माणसानं माझ्या धोत्राचा काष्टा पकडला. म्हणला याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? मी म्हणले याला काष्टा म्हणतात. तो म्हणला नेमकं काय म्हणतात? नेमकं मी म्हणलेला काष्टा म्हणतात. तर म्हणला नेमकं काय म्हणतात? मला पण आला राग. मी ती टाय पकडली. टाय माझ्या गाड्यात दोर कांड वाढला तर फास लागतो अशी मी टाय पकडली. मी म्हणलं याला काय म्हणतात? तो म्हणला दिस इज अ टाय. म्हणलं न्यो नेमकं काय म्हणतात? त्याला पण आला राग. तो म्हणला दिस इज अ फ्रंट टाय. मी म्हणलं दिस इज अ बॅक टाय. आता काय करता महाराज? कीर्तन सपलं जेवायला बसलो की नेमकं माझ्या कडला जेवायला बसलं. जेवण होतं पुरणपोळी आणि दूध. पुंडलिकावर देहाचे विठ्ठल झालं. आमच्या वारकऱ्याने अर्ध्या पोळ्या संपल्या. पण जे फॉरेन होतं ना फॉरेन, ते नुसतं ताटाकडं असं बघायचं. मग मला लक्षात आलं ह्याला कशामध्ये काय बुडवून खाऊ, ह्याला काय मेळ बसत नाही. मी त्याच्या भाषेमध्ये म्हणलो काय त्याच्या भाषेमध्ये शिरखरा जेवायला शिरखरा. तर म्हटलं मला शिरखरा पण कशा खरा? मी म्हणलं पोळी घ्या दुधात बुडवा थोडा टाका शिरू खरा. तो म्हणला महाराज शिरू खरा पण अडचण आहे. मी म्हणलं काय? तो म्हणला महाराज पोळी चौकडून प्या काय आणि पुण्याच्या मध्ये पुन्हा केलंच कस काय? मी म्हणलं अरे मूर्खाई कळण्यासाठी तुला भारत देशात जन्म घ्यावा लागेल. काय करता? नाहीतर एकदा परदेशी बाई पंढरपुरात आली. परदेशी बाई एकदा पंढरपुरात आली आणि ती म्हणली वाव इट्स वंडरफुल. वाव इट्स वंडरफुल. आपल्या शल्पाच म्हातारे बाय आल्या आणि म्हणजे वंडरफुल हे पंढरपूर काय चालता महाराज? असली लोक आहे ती. पण एक वाक्य सांगू का? चीननं जगाला कोरोना दिला. चीननं जगाला कोरोना दिला. परदेशी माणसं चीननं जगाला कोरोना दिला. पाकिस्ताननं जगाला आतंकवादी दिले आणि माझ्या भारत देशानं जगाला वॅक्सिन दिली. काय मत आहे सांगा? अरे भारत देश कशाला म्हणतात? शेर सुनाव क्या शेर सुनाव क्या? जमलं तर जमलं. जो गलती करके पछताए उसे इंसान कहते हैं. जो गलती करके मुस्कुराए उसे हैवान कहते हैं. जो गलती से भी गलती ना करे उसे विठ्ठल भगवान कहते हैं. जो गलती से भी गलती ना करे उसे विठ्ठल भगवान कहते हैं. जो गलती पे ही गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं. और पाकिस्तान की गलती को जो माफ करे उसे हमारा हिंदुस्तान कहते हैं.
दुःखानं काय करा हे मिळाल्यानंतर त्याचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान. मग चालतंय तुकोबा राय आमच्या जीवनामध्ये दुःख येतं याचं कारण काय हे आम्हाला कळालं. बरं हो तुकोबा राय दुःख येतं बरोबर आहे. मग दुःख येतं याचं कारण काय. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही मागल्या जन्मी केलेल्या कर्माचं फळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ आणि भोगणे ते फळ संचिताचे. महाराज म्हणतात चांगलं कर्म करा चांगलं होणार, वाईट कर्म करा वाईट होणार. पण तुम्ही केलेलं कर्माचं फळ तुम्हाला भोगायला लागणार. एक माणूस रस्त्यात चालत चालत चालला त्यानं आंबा बघितला आंबा तोंडात टाकला पोटामध्ये आंबा गेला. आता मला सांगा आणि त्या आंब्याच्या झाडाचा मालिक आला आणि त्यानं घेतली काठी आणि जोरात त्यानं आंबा खाल्लेला त्याच्या पाठीमध्ये मारली. बरं मला सांगा पाठीचा काय दोष आहे का. नाही. पाठीचा काय दोष आहे का. नाही. आंबा कोणी बघितला बोलत चाला आंबा कोणी बघितला डोळ्यानं तिथपर्यंत चालत कोण घेऊन गेलं पाय तोडला कुणी हातानं चगळला कुणी दातानं चव कुणी चाकली जिबेनं कुणाकडे ढकललं आणि मार कुणी खाल्ला. पाठीचा दोष आहे का. पाठ आधी नाही मधी नाही आद्यात नाही मध्यात नाही पण पाठीनं मार खाल्ला पण पाणी कुठून आलं. आंबा कोणी बघितला खोड कोणी केली कर्माचं फळ जाग्याला फेडलं. अवश्यमेव भुक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम ना भोक्तम शेते जन्म कोटी शतेरते. जो कर्म करणार त्याला भोगायला लागणार आणि चांगलं कर्म करा. चालते तुकोबा राय आम्ही चांगलं कर्म करतो. मग आता वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ती फळ संचिताची. चालते तुकोबा राय आमचं संचित खराब आहे आणि हे दुःख आम्हाला सण होईना. काय करावं तुकोबा राय म्हणता शेवट चरणामध्ये तुका म्हणे घालू तयावरी भार वाव हा संसार देवा पायी. महाराज म्हणतात एक काम करा त्या देवावरती भार टाका. तुका म्हणे भार घातल्या वरी होईल काही वारी नारायण. झाले माझं कीर्तन आणि जाता जाता एकच वाक्य सांगतो आणि मी कीर्तन थांबवतो. एक वाक्य सांगू का. एक वाक्य सांगू तुम्हाला. एक वाक्य सांगू का. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. मला सांगा प्रामाणिकपणे सांगा ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आहे त्यांनी बोटवर करावं. प्रामाणिकपणे करा. तुळशीची माळ ज्याच्या गळ्यात आहे प्रामाणिकपणे करा. बाकीच्याने सुद्धा माळा घाला. एक वाक्य सांगू का. एक हात खाली का. एक वाक्य सांगू का. तुम्ही जर तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची जर माळ घातली तर चोराचं तुमच्यावरती लक्ष राहील. आणि जर तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची जर माळ घातली तर पांडुरंगाचं तुमच्यावरती लक्ष राहील. लक्षात बस. महिला मंडळ पटकरणा बोला. मला सांगा माझ्या गळ्यातील तुळशीची माळ जास्त पवित्र का तुमच्या गळ्यातील सोन्याची माळ जास्त पवित्र. माझ्या गळ्यात तुळशीची माळ जास्त पवित्र. मग काम करा तुम्ही तुमच्या गळ्यात सोनं तुम्ही मला द्या मी माझ्या गळ्यात तुळशीची माळ मी तुम्हाला देतो. चालतं का. काय बाय म्हणतात माय मी आला सोनं मागायला लागला. काय नाही पण एक वाक्य सांगू का. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. बघा रामकृष्णारी नावाचा जप करा. रामकृष्णारी विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. त्या देवाचं नाव घ्या मंत्र म्हणा रामकृष्णारी म्हणा. नाहीतर एकदा माझं परवा दिवशी माझं कीर्तन होतं. कीर्तन ऐकून एक म्हातारी घरी गेली आणि तिने सांगितलं वय काय संस्कार महाराजाचं कीर्तन ऐकून आली आहे. मग सांगितले बिचारनं माळ जपा जरा. म्हातारं चालतंय म्हणलं. म्हातारं माळ जपा लागलं रामकृष्णारी. तेवढ्यात म्हातारी म्हणली होय शेतात चालले जरा दूध तापू ठेवले बोका बेकाय ध्यान ठेवा जपत म्हातारं चालतंय म्हणले. म्हातारी गेली. थोड्या वेळानंतर बोका आला आणि बोका चला दुधाच्या पातेला. आता म्हातारा काय करतोय माळ आता म्हातारीने काम करावं माळ जरा बाजूला ठेवावे मग त्या बोक्याला मारावं. म्हातारा माळ जपत त्या बोक्याला मारतोय. रामकृष्ण हरी बोक्या रामकृष्ण हरी. ए बोक्या रामकृष्ण हरी म्हणतोय तुला रामकृष्ण हरी. आता का माळकरी हाय का वारकरी हाय का दिंडीतला वारकरी आहे. बोका काय जाय ना म्हाताराने दुसरा घेर टाकला रामकृष्ण हरी. बोका काय जाय ना शेवटी म्हातारानं माळ काढली आणि बोक्याला सुकून मारली. माळ गेली बोक्याच्या गळ्यात. बोका झाला माळकरी आणि हा झाला राम बोका. काय उपयोग आहे महाराज. परमार्थ थोडा करा पण स्टँडर्ड करा. लक्षात ठेवा. झाले माझे कीर्तन. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशी माळ घाला. हिंदू धर्माचं खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचं दैवत म्हणजे गाय आहे. त्या गायला सांभाळा. बघा लक्षात ठेवा गायची सेवा झाली पाहिजे. घरातल्या आईची सेवा झाली पाहिजे. काळ्या आईची सेवा झाली पाहिजे आणि गोठ्यातल्या गायची सेवा झाली पाहिजे. एवढं फक्त दादा तुम्ही लक्षात ठेवा. आणि एवढ्या गोष्टी जर माझ्या ऐकला तर आज माझं कीर्तन सफल झालं. तुम्ही लक्षात ठेवा. बघा
जे काही चुकलं असेल तर तुमचा मुलगा असेल तर मला माफ करा. आणि तुम्हाला माझं कीर्तन जर युट्यूबला ऐकायचं असेल तर संस्कार खंडागळ्याचं नाव सर्च करा. आमच्या दादांचं सुद्धा चॅनल आहे, आरवी पाटील खऱ्या अर्थानं दादांच्या खऱ्या अर्थानं चॅनलचं नाव आहे. आणि काम करा, युट्यूब वरती जावा, माझं नाव सर्च करा, तुम्हाला दादांचं सुद्धा चॅनल बघायला मिळेल. आणि सर्वांनी एक काम करायचं, घरी गेल्या गेल्या आमच्या दादांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ते घंटीचं बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला. शेवटचं आता एकच वाक्य बोलतो, बोलू का? शेवटचं एक वाक्य पावसातच बोलतो, बोलू का? एकच वाक्य बोलतो, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. या 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 बसा, आमच्या शेजारी बसा. आरवी पाटील क्रिएशन आमच्या YouTube चॅनलशी जोडण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा.